जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, डबल पीक विमा वाटप तसा तुमचा जिल्हा आहे का? राज्य सरकारकडून पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याचा निधी पीक विमा कंपनीला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सध्या पीक विमा मिळत आहे त्यांच्यासाठी पण खुशखबर आहे आणि ज्या शेतकऱ्यांना डबल पीक विमा मिळणार आहे अशा 2 प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नाही त्यांना वाटून पीक विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीक विमा मिळाला त्यांना आता डबल पीक विमा मिळणार आहे. अशा 2 प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून तो निधी पीक विमा कंपनीला दिला आहे. सर्वात पहिलं आपण घेऊ हा डबल पीक विमा कशा प्रकारे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येईल ती माहिती लक्षपूर्वक बघा. ज्या शेतकऱ्यांचं स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान झालं असेल. नैसर्गिक आपत्ती म्हणजे पासून गारपीट, वादळ यामुळे पिकाचे नुकसान झालं असेल त्याला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो. आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे उत्पन्न कमी झाल्यावर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. या सांगण्यात आलेल्या 2 प्रकारे नुकसान झालं असेल तर या शेतकऱ्यांना 2024चा पीक विमा सध्या जमा केला जात आहे. ज्या शेतकऱ्यांचा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांना 2,467 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, परंतु आता ही रक्कम वाढवून 3,200 कोटी रुपये करण्यात आली आहे. तर सर्वात कमी ज्या शेतकऱ्यांचं हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान झालं असेल म्हणजेच उत्पन्न कमी झालं असेल अशा शेतकऱ्यांना 708 कोटी रुपये नुकसान भरपाई दिली जाते आहे. अशा 2 प्रकारे सध्या राज्यामध्ये पीक विमा वितरण सुरू आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना 3,000 च्या खाली पीक विमा मिळाला आहे. खूप कमी प्रमाणात पीक विमा जमा होत असेल तर अशा शेतकऱ्यांना डबल पीक विमा केला जाणार आहे. अशा प्रकारे माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली. तर लक्ष द्या कोणत्या पद्धतीने हा पीक विमा तुम्हाला डबल दिला जाईल. महत्त्वपूर्ण माहिती आहे. हा पीक विमा 2 प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. पहिले आहे काढणी पश्चात नुकसान आणि दुसरं आहे पीक विमा परवान्यातील नुकसान. अशा 2 प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांचं नैसर्गिक आपत्तीमुळे व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालं होतं आणि त्यांना प्रति हेक्टरी 3,000 च्या आत पीक विमा मिळाला असेल अशा शेतकऱ्यांना आता काढणी पश्चात व पीक विमा परवान्यातील नुकसान अशा 2 प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना डबल पीक विमा मिळणार आहे. कारण हा डबल पीक विमा सरकारला व पीक विमा कंपनीला नियमानुसार वितरित करणं भाग आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये पीक विमा वितरित केल्या काढणी पश्चात व पीक विमा परवान्यातील नुकसान असा डबल पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून व पीक विमा कंपनीकडून लावलेल्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे अनिवार्य आहे. अशा विशेष म्हणजे सरकारने पीक विमा योजना अंतर्गत दुसऱ्या हप्त्याचा निधी पीक विमा कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही नुकसान भरपाईची रक्कम प्रति हेक्टर किती जमा करण्यात येईल याबद्दल आकडा सध्या समोर आला नाही, परंतु ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल अशा प्रकारची सूचना आणि कमी पीक विमा मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी कृषी विभागाकडून राज्य सरकारकडून देण्यात आली. सध्या नैसर्गिक आपत्ती व खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अशा 2 प्रकारच्या पीक विमा वाटप सुरू आहे. ज्या जिल्ह्यात व ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा
जमा झाला नाही तर हा पीक विमा या 4 ते 5 दिवसात पूर्णपणे वाटप केला जाईल आणि हा पीक विमा वाटप झाल्यानंतर काढणी पश्चात पीक विमा प्रभावातील नुकसान अशा 2 प्रकारे मिळणार पीक विमा वाटप करण्यात येईल असा कृषी विभागाकडून सांगितलं जात आहे. याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक खुश खबर आहे म्हणजे अशा शेतकऱ्यांना 2,467 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले होते, परंतु आता ही रक्कम वाढवून जवळपास 3,200 कोटी रुपये करण्यात आली आहे. ही रक्कम वाढवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना अगोदरपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळू शकते. बाकी अशा प्रकारची आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी होती. कारण आता मागे सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला अशा शेतकऱ्यांना साठी खुश खबर होती. याबरोबरच भरपूर शेतकरी कमेंट करत आहे की यील्ड बेस व 0 आहे आणि अमाऊंट 0 दाखवत असेल तर पीक विमा होणार का? तर त्याचा अर्थ असा होतो की पीक विमा कॅल्क्युलेशन तुमच्या जिल्ह्यात झालेले नाही. ज्या जिल्ह्यात कॅल्क्युलेशन झालं नव्हतं या जिल्ह्यात पीक विमा आता वितरण सुरू झालेलं आहे. अनेक वेळा सरकार किंवा विमा कंपन्यांकडून माहिती पोर्टलवर उशिरा अपडेट होते. पीक विमा तुम्हाला मिळणार की नाही हे चेक करण्यासाठी तहसील ऑफिस किंवा कृषी विभागात चौकशी करू शकता किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजनाच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज क्रमांक, आधार क्रमांक टाका. तेथे या बदलाची अपडेट तुम्हाला घेता येईल. अशा प्रकारे माहिती होती. तरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.